सोबत गंगाधर काळकुटे जे जोडलेले आहेत। गंगाधरजी, तुम्ही छगन भुजबळ यांनी बीडमध्ये येऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती। यायचं असेल तर मंत्रिपद राजीनामा देऊन या असं म्हटलेलं आहे, मात्र तरी सुद्धा छगन भुजबळ हे बीडमध्ये येत आहेत। तुमची आता भूमिका काय असणार आहे? आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना आमचा कायम विरोध असणार आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं। आम्ही कोर्टातही यासाठी गेलेलो होतो, परंतु मराठा आरक्षणाची उद्या तिथं सुनावणी असल्यामुळे आमचे वकील तिकडे गेले। त्याच्यानंतर त्या धावपळीत आमच्याकडून माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही मागणी केलेली होती की यांना रोखलं पाहिजे, नसता येताना राजीनामा देऊन या, ही आमची भूमिका होती। घटनात्मक पदावर बसल्यानंतर एखाद्या मंत्रिमंडळाने काढलेला जी.आर याची जबाबदारी सामूहिक असते आणि त्याची जबाबदारी भुजबळ साहेबावर सुद्धा येते, म्हणून त्यांनी या मेळाव्याला एकतर येऊ नये। मराठा आरक्षणाचा जी.आर, हैदराबाद गॅजेटचा जी.आर जो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या सरकारनं काढलाय, त्या जी.आरला विरोध म्हणून हे येत आहेत आणि घटनेच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला ही कृती करणं शोभत नाही, ते कायद्यात बसत नाही। म्हणून आमचं त्यांना विनंती होती, त्यांनी यायचं तर या, परंतु आम्ही तिथं राजीनामा देऊन या। आम्ही ओबीसी मोर्चाला किंवा ओबीसी बांधवाच्या कुठल्याही मागणीला आमचा विरोध नाही, त्यांच्या मेळाव्याला विरोध नाही। पण भुजबळांचं एकीकडं दुटप्पी भूमिका, एकीकडं सत्तेत राहायचं, सगळ्या सत्तेचे सहभाग घ्यायचा, सगळे सत्तेचे लाभ घ्यायचे आणि दुसरीकडं एका समाजाविषयी द्वेष आणि एका समाजाविषयी ममत्व बाळगायचं, ही जी त्यांची कृती आहे, ही घटनेची शपथ घेताना, मंत्रिपदाची शपथ घेत असताना त्यांनी हे जे शपथ घेतली तिचा ते भंग करतायत आणि त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। अन्यथा आमचा ओबीसी समाजाच्या कुठल्याही बांधवाला मेळाव्याला आंदोलन करायला विरोध नाही। पण मात्र आमची एक हा सर काळकुटेजी, तुम्ही आता म्हटलं की त्यांनी शपथ घेतलेली आहे, भंग केलेला आहे, मग याबाबत तुम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही तक्रार करणार आहात? हो, तक्रार करणार आहोत। कालच आम्ही परवा दिवशी आम्ही मुख्यमंत्री महोदय कार्यालयाला त्यांची भेट होऊ शकली नाही, ते दौऱ्यावर असल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक निवेदन आम्ही दिलंय आणि दुसरं निवेदन आम्ही माननीय राज्यपाल साहेबाला पण दिलंय आणि तिसरं निवेदन अजितदादाला दिलंय। ते अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणून एकतर त्यांनी त्यांना समज द्यावी, मराठा ओबीसी वाद लागल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला जी.आर सरकारने काढलाय आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलंय की या जी.आर मुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होत नाही, ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागत नाही। हे सांगितल्यानंतर सुद्धा भुजबळ साहेब अशी भूमिका घेत आहेत, म्हणजे त्यांच्या सरकारवर आणि माननीय मुख्यमंत्री साहेबावर त्यांचा विश्वास नाही काय, अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे आणि ही जी कृती, ही घटनाबाह्य आहे, त्याच्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। अन्यथा त्यांनी यावं, राजीनामा देऊन यावं, किंवा जर राजीनामा देणार नसले तर राज्यपाल साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि भुजबळ साहेबांनी नेहमीच 50% आतलं आरक्षण आणि 50% वरचं आरक्षण, या दोन्ही आरक्षणाला साहेब त्यांनी विरोध केलाय आणि 16% आरक्षण ज्यावेळेस 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सरकारने दिलं, त्याला हायकोर्टात त्यांनी ते टिकवलं, परंतु दुर्दैवानं केंद्र सरकार हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाचा यांनी भुजबळांच्या लोकांनी तिथं त्याला चॅलेंज केलं आणि त्यावेळेस राज्यातही सत्ता बदल झाला। ठाकरे साहेबाच्या सरकारला ते टिकवता आलं नाही, त्याच्यामध्ये मराठा ओबीसी वाद लावायचा आणि ते आरक्षण घालवण्याचं पाप हे भुजबळांनी केलंय ठाकरे साहेबाच्या सरकारच्या काळात। जे मात्र काळकुटेजी, आता त्यांचा मेळावाच आहे फक्त बीडमध्ये, त्यामुळे तुम्ही म्हटलेलं आहात की बीडमधलं वातावरण दूषित करण्यासाठी ते येत आहेत, मेळावाच तर घेत आहेत, कसं वातावरण दूषित होईल? इथं येऊन बघा ना तुम्ही, मराठा समाजाला बोलणार, मराठा समाजाला असं आहे, मराठा समाजाला आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही, मराठा समाजाची सगळं सत्ता आहे। 1-2% लोक जर प्रस्थापित सोडले तर साहेब गरीब 99% लोक सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आम्ही आरक्षण मागतोय। पण हे सरसकट मराठा समाजाला यांचा द्वेष, यांना पुढाऱ्याबद्दल आकस असावा ज्यांनी त्यांचं नुकसान केलंय, परंतु शिक्षण संस्था, कारखानदारावर यांचा रोष आहे, परंतु ते सगळ्या मराठा समाजाला टार्गेट करतायत। ठीक आहे काळकुटेजी, आता ते बीडमध्ये आलेले आहेत, थोड्याच वेळात मेळावा सुरू होतोय, छगन भुजबळ बीडमध्ये आलेले आहेत, तुमची भूमिका काय असणार? तुम्ही विरोध करणार आहात? आमचा आता तिथं प्रत्यक्ष जाऊन आम्ही कुठे विरोध करणार नाहीत, रस्त्यावरचा विरोध आम्ही करणार नाही। 23 मार्च 1994चा जी.आर आहे, शरद पवार साहेबाच्या काळात काढलेला, त्यांनी मराठ्याचं आरक्षण हे आमचं घालून ओबीसींना दिलं, त्याच्या विरोधात आम्ही तो जी.आर इथं त्याची होळी केली। ते इथं भुजबळ मंत्रिपदापासून इथं जी.आरला रद्द करा म्हणून येत आहेत, काळा जी.आर म्हणून रद्द करा म्हणतायत, तर मग आम्ही सुद्धा 94चा
पवारांच्या काळातला जी आर सुद्धा काळा जी आर आहे मराठ्यांच्या दृष्टीने, मराठ्यांचं आरक्षण घालवणारा जी आर आहे म्हणून तो सुद्धा रद्द करा आणि नव्यानं ओबीसी आरक्षणाची फेर सर्वेक्षण करून ज्या जाती प्रगत झाल्यात त्या बाहेर काढा आणि ज्या जातीला आता आरक्षणाची गरज त्यांना आरक्षणात घ्या, यासाठीची प्रक्रिया सरकारने करावी ही मागणी या प्रसंगी. आम्ही त्यांना रस्त्यावर अडवणं किंवा गाड्या त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं, काळे झेंडे दाखवणं असलं काही करणार नाहीत. आम्ही इथून पुढे कोर्टातून भुजबळ साहेबांना महाराष्ट्रात फिरण्यासाठी, मंत्रीपद घेऊन ओबीसीचं काम करण्यासाठी आणि मराठ्यांना द्वेष देण्यासाठी, फिरून न देण्यासाठी आम्ही कोर्टातली लढाई लढणार आहोत. आणि प्रशासनाची लढाई फडणवीस साहेबाला आणि राज्यपाल साहेबाला निवेदन देऊन, अजितदादा त्यांच्या पक्षाने त्यांना देऊन सुद्धा आम्ही ती लढाई सुद्धा लढणार आहे. पण आम्ही असा वैयक्तिक खालच्या पातळीचा विरोध त्यांना करणार नाही. कुठलंही आर्थिक नुकसान, कुणाचं मालमत्तेचं नुकसान, कुणाच्या गाडीचं नुकसान असलं काही आम्ही करणार नाही. आम्ही सकाळी ती कायद्याने अडवणार असं बोललो होतो. ठीक आहे, तुम्ही कायदेशीर लढाई यापुढे लढणार आहात. गंगाधर काळकुटेची वेळेअभावी मला तुम्हाला थांबवावं लागते. मात्र धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.